पट्टीवरती आलेली आहे टीम जय ब्राह्मणदेव भाटार ए त्यांच्या अगेन्स्ट टीम जय बजरंग टेंबिवली अशी मॅच आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. सलामीची जोडी खेळपट्टीवरती बघा एखादा एक्स्ट्रा प्लेयर असेल तर या बॉलिंग ट्रॅकवरती नवनीत आहेत आणि सलामीसाठी सलामवीर योगेश आणि त्याच्या समवेत किशोर आहेत का. येस, योगेश आणि किशोर ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती सध्या आपल्याला पाहायला मिळते. मॅचला होतीये सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी गेम. बॉलर तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवरती बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन 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 चौकार. चौकार आला पहिल्याच बॉल वरती. बघा एखादा एक्स्ट्रा प्लेयर असेल तुमच्याकडे तर प्लीज पाठवून द्या. दोन्ही टीम्स विनंती असेल. चौकार आला पहिल्याच बॉलवर. पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकायचं होतं मात्र लाईन भरकटली जाती. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं केला जातोय. अतिरिक्त धावेनं धावफलक 5 या अंकावरती जाऊन पोहोचतात. बॉलर नवनीत आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टंपच्या बाहेर फटका फसलाय. कव्हर रिजनला खेळाडू पोहोचल्यात. कोणती मिस्टेक नाहीये. पहिला धक्का लागतोय टीम भाटार क्रिकेट संघाला. बॅटर बाद. पहिला धक्का. बॅटर योगेश शिकेई संपुष्टात. कमांडीचा पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या ओव्हरमध्येच पहिला धक्का देखील लागला. पहिल्याच बॉलवरती चौकार देखील आला. खरं तर या मैदानाचं वैशिष्ट्य सध्या तरी मी म्हणेन की पहिल्या बॉलवरती बाउंड्री आलेलीच आहे. पहिल्या बॉलवरती बाउंड्री येते परंतु त्यानंतर खेळ डगमगताना दिसतो. बॅटिंग करत असताना मागच्या मॅचमध्ये 38 बनल्या, 39 धावा सहजरित्या बनवल्या 3 ओव्हरमध्ये. परंतु आता या मॅचमध्ये स्थिती थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळू शकते. पहिल्या डावामध्ये जर चांगल्या धावा बनल्या खरं तर प्रोजेक्टेड स्कोर इथून 60 धावा प्लस तरी बनणं गरजेचं. परंतु बॉलर तयार. नवनीत पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर विकेट. आता नवीन बॅटर शिवाजी आपल्याला पाहायला मिळतात. खोलवा टप्पाचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं जात आहे. चांगली बॉलिंग आहे. पहिला चेंडू मी म्हणेन की चेक केला होता. पहिला चेंडू टप्प्यावरती पडला नाही परंतु त्यानंतरचे जे 2 बॉल आहेत ते लाजवाब आपल्याला पाहायला मिळतात बॉलर नवनीतकडनं. राऊंड दी विकेट. ओहो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. धावफलकावरती धावा स्थिर 5 धावा. चौकार आला, वाईड आला परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारची धाव पुढच्या 3 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळत नाही. सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला. गॅप मध्ये बॉल. हो, शेवटच्या मुवमेंट वरती बॉल अडवलाय आणि 2 धावा. तिसरीचा प्रयत्न देखील केला जातोय आणि या चेंडूवरती धावा पूर्ण झाल्या 3 आणि मला वाटतं यस चेक करू आपण. चेक केलं जाईल या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. परंतु 3 धावा नक्कीच पूर्ण केल्या होत्या.
एका एका धावेला महत्व भरपूर आहे, त्यामुळे चेक केलं जातं या ठिकाणी. ही एक धाव देखील भरपूर महत्वाची आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे. चेक केलं जात आहे सध्या तरी, कारण कठीण आहे निर्णय. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल चषक तसंच नारायण स्मृती चषक आपण सध्या तरी पाहतोय. आयोजक सावंत म्हात्रे साहेब आपल्या समवेत जॉईन आहेत सध्या तरी. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये साहेबांची देखील आपल्याला पाहायला मिळते. वेलकम बादशाह 11 पिंपळघर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पिंपळनेरच्या चषकावरती नाव कोरलं. चेक केलं जात आहे. एका एका धावेला महत्व भरपूर आहे हे देखील सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळंच थोडासा वेळ घेतला जातोय. इट्स अ सेफ म्हणजे 3च धावा असतील. एक धाव वाचवली आपल्या संघासाठी आणि ती एक धाव आता दुसऱ्या डावामध्ये कळणार आहे तुम्हाला की चांगली वाचवली आहे की खराब वाचवली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर किशोर आपल्याला पाहायला मिळतील. स्टेप आउट झाला, पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला खेळाडू नाही आणि बॉल मिडअपच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धावा 12 धावा धावपलकावरती आहेत. आमचे मान्यवरगण या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. वीर तानाजी दापोडे संघाचे कर्णधार जगदीशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. वेलकम, सुस्वागतम, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती पाहिला. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. +40 क्रिकेट आपण सध्या तरी पाहतोय. खरं तर मला देखील 9चं रिपोर्टिंग टाईम दिलं होतं, मी 9:30ला पोहोचलो. आमच्यासारखं युवांचा एकच प्रॉब्लेम आहे की रात्री तुम्ही किती पण वाजेपर्यंत जागायला सांगा, आम्ही जागू, पण सकाळी लवकर उठता येत नाही. परंतु मी नक्कीच उल्लेख केला, या अगोदर देखील केला आणि अनेक स्पर्धांमध्ये देखील करतो की एकमेव संघटना की जिथे 8:30 वाजता बॉल पडला जातो, मास्टर 40+ क्रिकेट संघटना, जी स्वतःच्या शिस्तीसाठी जास्त ओळखली जाते. शिस्तबद्ध स्पर्धा देखील अनेक साऱ्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि मला वाटतं या हंगामामध्ये एकूण 17वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार, पुढचा बॉल
दुसऱ्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी सुरू झाला. पहिला चेंडू फटका चांगला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली. एका धाब्यानं धावफलकात 13 वरती जाऊन पोहोचतंय. 13 धाबा धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये 12 बनल्या आणि आता या ओव्हरला सुरुवात बॉलर राम न केली. मला वाटतं माझी बॉल आलेला आहे. खरं तर या संघटनेबाबत अनेक साऱ्या गोष्टी मी नक्कीच उल्लेख करतोय. थोड्याच दिवसांमध्ये मास्टर 40+ प्रीमियर लीग देखील पाहायला मिळणार आहे. साईड अँगल वरती राहुल म्हात्रे आहेत. हे बंधू देखील कमालीचे कॅमेरा ऑपरेटिंग करतात. राहुल म्हात्रे, किशोर म्हात्रे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षकाकडनं 2 धाबा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाणार आहे कारण चुकी आता बॉलरनं देखील केली आहे. कलेक्शन चांगलं होणं गरजेचं होतं आणि या चेंडूवरती धावा कंप्लीट 3 आणि 3 धाब्यानं धावफलकात पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 16. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. उल्लेख केला थोड्याच दिवसांमध्ये मास्टर 40+ प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळणार. संपूर्ण कमिटी ऑर्गनायझिंग करते. अपील 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 स्ट्रॉंग आहे. अपील स्ट्रॉंग आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे लागतोय. धक्का क्रमांक 2 जय ब्राह्मण भाट आहे ए संघाला. बॅटर बाद. कपिल येतात क्रमांक 4 वरती खेळण्यासाठी. चांगली बॉलिंग रामनं केलेली आहे या ओव्हरमध्ये. जर मिसफील्ड बघितली तर चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग झाली आहे. बॉलर तयार. पुढचा बॉल. फटका चांगला खेळल्यात. स्क्वेअर लेग रिजनला बॉल जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. यानंतरची मॅच टीम रोहिदास शेठ राहणार त्यांच्या अगेन्स्ट टीम बादशाह 11 पिंपळघर. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी तयारीत राहायचं आहे. रोहिदास शेठ राहणार त्यांच्या अगेन्स्ट टीम बादशाह 11 पिंपळघर. डाऊन दी ग्राउंड फटका चांगला आहे. सरळ अगदी बॉलरच्या डोक्यावरनं बॉल आलाय आणि याही चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावफलकात जाऊन पोहोचते ते म्हणजे धावफलकावरती धावा 20 ऑन कार्ड. 20 धावा धावफलकावरती. बॉलर तयार होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. समोर लेफ्टी बॅटर आहेत. हो उडवलाय. फटका चांगला. मिड विकेट रिजनला गॅप मोठी आहे आणि त्या गॅप मधनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दोन ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती खेळ. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 24
24 धाबा धावफलकावरती. वेलकम स्वर्गीय रोहिदास शेठ राहणार टीम, आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चला, ड्रिंक्स ब्रेक आता समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 24 धाबा. 12ची सरासरी गाठलेली आहे, परंतु आता हे षटक निर्णायक असेल. मागची मॅच आपण पाहिली 40च्या आत रोखलं गेलं, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी 40+ बनवण्याचा प्रयत्न टीम भाटाले करताना आपल्याला पाहायला मिळते. भाटाले त्यांच्या अगेन्स्ट टीम टेंबिवली. बॉलर तयार तिसऱ्या ओव्हरमध्ये साई. पहिला बॉल, पहिला चेंडू. काय घडलंय डिसिजन अंपायरचा? इट्स अ व्हाईट बॉल. दिशा प्रचंड खराब आहे आणि मला वाटत येस, तिसरे पंच या ठिकाणी मला वाटतं बॉलरच चेंज झाला. खरं तर बॉलिंग ॲक्शन पाहिली तर नरेंद्र पाटील म्हणतात की आम्ही देखील मग बॉलिंग टाकू शकतो. नक्कीच आजपर्यंत अनेक साऱ्या समालोचकांना मी क्रिकेट खेळताना पाहिलं, परंतु आमचे जे ऑपरेटर आहेत नरेंद्र पाटील यांना कधी क्रिकेट खेळताना नाही पाहिलं. उतरतील मला वाटतं लवकरच आता ते पण. हां येस, तुमची MPL मध्ये आयकॉनच असतील ते. आणि मला वाटतं मास्टर 40+ एक टुर्नामेंट गोव्याला पण होईल. गोवे गाव नाही तर पणजी गोवा. नक्कीच प्रत्येक 40+ वाले दमन दौराच करतायत आणि आता मास्टरवाले म्हणतात की आम्ही आता दमनला नाही, आम्ही डायरेक्ट गोव्याला जाऊ. बॉलर तयार, पुढचा बॉल. ओ फटका चांगला, परंतु त्याहून चांगलं बॉलिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेट नक्कीच आहे, परंतु हसी मजाक देखील होणं तेवढंच गरजेचं असतं. आपल्याला सध्या तरी स्ट्रायकिंग एंडला कपिल आणि किशोर पाहायला मिळतात. इनसाइड आउट फटका, चांगला खेळ आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, मस्तक पे दस्तक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 29 धाबा धावफलकावरती. दबाव आता पाहायला मिळतो टीम जय बजरंग टेंबिवली संघावरती, कारण भरपूर धाबा बनतात या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार. स्टेप आउट झाला, मिस लीडिंग एज लागली आहे आणि चुकी यष्टी रक्षकानं केली आहे. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण. धावफलक आता 30 वरती उल्लेख केला. 40+ जातील आणि आता हा तर निश्चितच जातील. वाह, काय अंपायरिंग आहे. मला असं वाटतं अंपायरिंग बघून संध्याकाळी जर DJ मॅन व्यवस्थित स्थितीत राहिला तर डान्सिंग अंपायरिंग देखील पाहायला मिळू शकते. पाटील साहेब, आपल्या MPL ला अंपायर तयार होतात डान्सिंगसाठी. श्याम पाटील सर आहेत अंपायरच्या भूमिकेमध्ये. बॉलर तयार, पुढचा बॉल. ओ फुल टॉस बॉल, मात्र दांडी 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 गुल. झटका क्रमांक 3, बॅटर बाद.
बघा अगदी खरा बॉल होता आणि त्याच्यावरती प्रहार व्हायला हवं होतं, परंतु कुठेतरी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. धावफलकावरती धावा स्थिर आहे, 30 धावा. एका क्षणाला मी उल्लेख करत होतो की 40+ जाऊ शकते, कारण एक चौकार देखील आला होता, परंतु बॉलिंग त्यानंतरही लाजवाब झाली आहे. कारण आतापर्यंत या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च झाल्या, 4 चेंडू टाकून झाल्यात, 2 बॉलचा खेळणं बाकी आहे. आणि आता नवीन बॅटर सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतात, बॅटिंग करण्यासाठी आल्यात. सूर्यकांत जसे आले लेग साईडला, हा जे फिल्डर होते ते अगदी बाउंड्री टच उभे आहेत. त्यांना माहिती आहे की सूर्यकांतमध्ये एवढी ताकद आहे की बॉल बाहेर जाऊ शकतो. पुढचा बॉल, फटका चांगला खेळल्यात, लॉंगॉनला खेळाडू आहे डीपमध्ये, एकदा पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आणि आता काय घडलंय या ठिकाणी, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि सॉफ्ट सिग्नल इज आउट. उल्लेख मी देखील हाच करत होतो की बॅट या अगोदर देखील एक बॅटर बाद झाले, तेव्हा बॅट टेकवणं गरजेचं होतं. सध्या तरी सिच्युएशनला पाहायला मिळतं की जर बॅट खाली आली असती तर आरामात बॅटर पोहोचले असते, परंतु कुठेतरी पाय टेकवण्याचा प्रयत्न केला. आणि आता डिसिजन नक्कीच टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुमच्या येणार आहे. इट्स अ रेड सिग्नल. OUT आउट असेल बॅटर. बॅट टेकवणं गरजेचं होतं, जवळपास 1 इंचाचा फरक आहे. मला वाटतं जवळपास पाय देखील पोहोचला होता, परंतु पाय हवेमध्ये राहिला आणि बेल्स डाऊन झाली. हरकत नाही आहे, हरकत नाही आहे. सूर्यकांत असतील स्ट्रायकिंग एंडला. नवीन बॅटर सदानंद आपल्याला पाहायला मिळतील. सूर्यकांत स्ट्रायकिंग एंडला. रुपेश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधला. सूर्यकांत स्ट्रायकिंग एंडला. डाऊन दी ग्राउंड. वा काय स्वीट साऊंड आला होता. अगदी मिडल तर झालं, परंतु प्रॉपर एलिव्हेशन प्राप्त करता आलं नव्हतं बॅटरला. मात्र 2 धावा याही चेंडूवरती पूर्ण. आणि अशा पद्धतीनं 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या, त्या म्हणजे 33 धावा. अजून येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा प्लस बनवतील आता हेच पाहावं लागेल. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल चषक तसंच नारायण स्मृती चषक 2026 आपण सध्या तरी पाहतोय. सावंतजी म्हात्रे साहेबांची ही देण आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगलं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर तब्बल 1.5 वर्षानंतर या क्रीडानगरीवरती येण्याचा योग मला देखील आला. भरपूर चांगलं क्रीडांगण सजवलं आहे. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे, एक गाव एक मंडळ, भरपूर चांगलं क्रीडांगण त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी बॅरिगेटर्स देखील आपल्याला पाहायला मिळतात या क्रीडांगणाच्या अवतीभोवती. आणि आज स्पर्धा मानाची आहे म्हटल्यानंतर जे कटआउट आहेत त्याने आणखीन जास्त शोभा या क्रीडानगरीला आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये संदीप आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा 33 सज्ज झाला शेवटचं षटक. यावेळेस लाईन चेक केली जाईल, खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. धावफलक पुढे सरकेल. 34 धावा.
राजू पाटील सर आहेत आमच्या संवेद, अनेक सारे वर्ष अनेक साऱ्या क्रीडांग स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत आणि खरं तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी स्कोररची भूमिका बजावलेली आहे. येणाऱ्या आणखीन काहीशा स्पर्धा बाकी आहेत आणि त्यामध्ये देखील आपल्याला ते पाहायला मिळू शकतात. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं केली जाते. वाईट चेक केलं जाईल पंच, या आपण वाईट चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे बॅटिंग टीमनं रिव्ह्यू गमावलेला आहे. पुढचा बॉल, फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू, एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न नाही होणार आहे. सदा अर्ध्या पिचपर्यंत गेले होते परंतु थांबवलाय सूर्यकांतनं. एकच सिंगल एका धाब्यानं धावफलकादा 35 धाबा धावफलकावरती. यानंतर देखील चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार. टीम स्वर्गीय रोहिदास शेठ स्मृती राणा त्यांच्या अगेन्स्ट टीम बादशाह 11 पिंपळगर. पुढचा बॉल अराउंड विकेट, उडवलाय बॉल हवेत आणि बॉल चाललाय का काय, आणि बॉल काय घडलंय त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. इट्स मॅक्सिमम षटकार. वर्दी यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं जात आहे. डॉट बॉल येतोय. या अगोदर आपण एक चित्र पाहिलं ते म्हणजे की फिल्डर अगोदर बाहेर गेले, उडी मारली आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. अशाच पद्धतीने एक व्हिडिओ देखील व्हायरल झाली होती गेल्या वर्षी. परंतु क्रिकेटच्या नियमानुसार जर अडवला जरी असता तरी सुद्धा षटकारच दिला असता. उडवलाय बॉल इनफिल्डच्या वरनं, वाह क्या बात आहे, व्हॉट अ शॉट. बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तयार होतोय चौकारानं धावफलक 45. उडवलाय, हा बॉल देखील हवेत आहे. आता मात्र काव कॉर्नर रिजनचा खेळाडू येतोय, झेल झाली, ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं 3 देखील पूर्ण केल्या जातील. प्रयत्न सूर्यकांतचा चौथीचा पण होता, पण अशा पद्धतीनं मला वाटतं 3च धाबा या चेंडूवरती पूर्ण 3 धाब्यानं धावफलक आता 48 धाबा आणि 49 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी असणार आहे. टीम जय बजरंग टेंबिवली संघाला अगेन्स्ट टीम जय ब्राह्मण भाटा आहे. चला टॉससाठी यायचं आहे. रोहिदास शेठ स्मृती राहणाल त्यांच्या अगेन्स्ट टीम बादशाह 11 पिंपळघर. टॉससाठी या, टॉस लगेच आपण संपन्न करू.
चला या दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी टीम बादशाह 11 पिंपळघर आणि स्वर्गीय रोहिदास स्मृती राहणाल. टीम बादशाह 11 पिंपळघर कॅप्टन या दिनेश जोशी लवकर या. या गुणेश लवकर या. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. हेड ऑर टेल छापावर काढा. कॉल कोणाचा? पिंपळघर संघाचा कॉल आहे. छापाचा कॉल आणि इट इज छापा. मान्यवरांना विनंती सन्माननीय भानुदासजी पाटील साहेबांच्या माध्यमातून हे चॉकलेट्स आपल्याला पाहायला मिळतात ते आपण दोन्ही टीमच्या खेळाडूंना देत आहोत. नाणेफेकी टीम पिंपळघरनं जिंकलेली आहे. डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. कितीच्या आत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? टार्गेट सेट नाही, जेवढे कमी होईल तेवढेच. नक्कीच तुम्ही पिंपळनेरच्या चषकावरती नाव कोरलं. आज देखील तशीच टीम असणार आहे की काही चेंजेस? चेंजेस तर आहेत, 19-20 होत राहतो. कोणते असे बॉलर असतील की ज्यांच्यावरती जास्त अपेक्षा तुम्हाला या मॅचमध्ये? बजागी आहे, विनोद आहे, दिनेश आहे, योगेश आहे. या सर्व गोलंदाजांवरती तुमच्या जास्त अपेक्षा असतील. टीम राहणार नाणेफेकी गमावली, नाणेफेकी जिंकली असती, काय डिसिजन असता? खरं तर आम्ही फलंदाजीच करणार होतो. म्हणजे तुमचा जो प्लॅन होता तोच तुम्हाला आता ॲक्टिवेट ठेवावा लागणार आहे. म्हणजे कुठेतरी एक माइंडसेट बनवला असेल टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा. सो समोर पिंपळघर संघ आहे, त्यांनी देखील प्लॅन बनवला आहे. फिल्डिंग ते घेणार होते, त्यांनी फिल्डिंग घेतली. सो किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा 4 ओव्हरमध्ये प्रयत्न असेल? एक 40+ करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. तुमचे देखील कोणते असे बॅटर असतील ज्यांच्यावरती तुम्हाला जास्त अपेक्षा? आमचा संदीप चव्हाण आहे, नितीन पाटील, एकनाथ नाईक असे खेळाडूंचा भरणा असलेला आमची सुद्धा टीम आहे. सो नाणेफेकी झालेली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम बादशाह 11 पिंपळघर संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतला. लगेचच आपण चालू मॅचकडे जाऊया. पुन्हा एकदा दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आपण देणार आहोत. चला मॅचला आपण सुरुवात या ठिकाणी करत आहोत. वेलकम रवी दादा, आपलं देखील स्वागत आहे.
मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे आणि बॉलर देखील तयार झालेत. 49चा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूपासून आक्रमण होणं गरजेचं. बॉलर तयार. पहिला बॉल. पहिला चेंडू खरा बॉल आहे आणि अतिरिक्त न सुरुवात आणि पंचांचा इशारा. इट्स अ बीवर नो बॉल म्हणजे खराब, आणखीन जास्त खराब. 1+1 अशा 2 धाबा आणि पुढचा बॉल फ्री हिट. सलामीची जोडी फ्री हिट बॉल होता, मात्र पुरेपूर समाचार घेता आला नाही या बॅटरला. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला मात्र डॉट बॉल येतोय. बॉलर सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन खेळलेत. मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. मिसफिल्ड आणि त्याच्या जोरावरती 2 धाबा याही चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यानं आता धावफलक पुढे सरकेल. धावफलक 4 या अंकावरती जाऊन पोहोचतंय. 49 बनवायच्या. मागच्या मॅचमध्ये 39 बनवायच्या होत्या. 10 धावा प्लस बनल्यात या मॅचमध्ये म्हणजे मजा येणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग. फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे स्क्वेअर लेगला. खेळाडू एकच सिंगल. एका धाब्याने धावफलक 5 या अंकावरती जाऊन पोहोचताय. खरं तर पहिला चेंडू नो होता, परंतु अजूनही म्हणेन की टप्पा सापडत नाही या. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. किशोर. लाईन सापडत नाही या बॉलरला. अडवलाय बॉल. अडवलाय म्हणजे एकच धाव या चेंडूवरती. खरं तर त्या रिझनला ज्या पद्धतीनं बॉल चालला होता, जर थोडासा बाजूला असता तर बॉल नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही या. पुढचा बॉल. हा फटका उडवलाय. बॉल हवेत आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक आले परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. बॉल त्यांच्या डोक्यावरनं चौकार. धावफलकावरती धावा 14 आपल्याला पाहायला मिळतात. अठरा बॉल आणि 35 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॉलर तयार. दुसऱ्या ओव्हरमध्ये खडे खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी पावलांचा वापर तर पाहायला मिळाला नाहीये, मात्र धावचीच्या रूपाने गेली आहे विकेट. पहिला धक्का लागतोय टीम जय बजरंग ठिंबिवलीला. बॅटर बाद.
कपिल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटर सतीश स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल अपील तर स्ट्रॉंग आहे, मात्र पंच सहमत नाही. या दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा बघता बघता पूर्ण केल्या जातील. 2 धाबेनं धावफलक 17 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 17 धाबा धावफलकावरती. भरपूर चांगलं स्कोर आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 49चा पाठलाग करतीये सध्या तरी टीम जय बजरंग टेंबिवली त्यांच्या अगेन्स्ट टीम जय ब्राह्मणदेव भाटाले ए. चांगली लढत पाहायला मिळते. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी अंतर्गत ही मानाची सन्मानाची स्पर्धा. नारायण स्मृती चषक व रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल चषक 2026 आपण पाहतोय. धावफलकावरती धाबा पाहायला मिळतात त्या म्हणजे 17 धाबा 17 ऑन कार्ड. थोड्याच दिवसांमध्ये MPL आपल्याला पाहायला मिळणार आहे. मास्टर 40+ क्रिकेट प्रीमियर लीग 2026 आणि फॉर्म या ठिकाणी अवेलेबल आहेत. जर कोणाला फॉर्म हवे असतील तर आपण घेऊन जा. बॉलर तयार. पुढचा बॉल सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला खेळ अडवलाय बॉल. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. 2 धाबेनं धावफलक आता 19 वरती म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 30 धावांची गरज आहे. 30 धाबा अजूनही बनवायचे आहेत. 3 चेंडू टाकून झाले दुसऱ्या ओव्हरमधला. बॉलर कपिल. आता अपील स्ट्रॉंग आहे आणि समोर सापडला यष्ट्यांच्या. बॅटर धक्का. आणखीन एक टीम टेंबिवलीला बॅटर बाद. नवीन बॅटर नवनीत येतात. बॉलर कपिल. विकेट आली आहे LBWच्या रूपानं. या अगोदर देखील एकदा अपील झाली होती. स्टेप आउट झाला. फटका लाजवाब आहे. मिड विकेटला खेळाडू सरळ त्याच्या हातामध्ये बॉल. कोणतीही मिस्टेक ते करत नाहीयेत. विकेटचं पतन. तू चल में आया. बॅटर बाद. धक्का लागोपाठचा हा दुसरा धक्का. क्रमांक 3 टीम जय बजरंग टेंबिवलीला. नवनीत बॅक टू दी डगआउट. नवीन बॅटर आता साई येत आहेत क्रमांक 5 वरती. साई आलत खेळण्यासाठी. डावखुऱ्या त्याचं बॅटर आहेत. चला वेल कमी घ्या. टीम भाटाले. पुढचा बॉल. बॉलर कपिल ऑन हॅट्रिक. हॅट्रिक कंप्लीट होईल का या स्पर्धेमधली.
कपिलचा पुढचा बॉल. ओ सोडून दिलाय, लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक आता 20 वरती जाऊन पोहोचतोय. अजून 29 बनवायच्यात. 13 बॉल 29. पुढचा बॉल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 20. 20 ऑन कार्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सावंत म्हात्रे साहेब व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय नारायण स्मृती चषक व रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आलेल्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूयात. टीम भाटाळे विनंती असेल बघा, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, कारण खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर अजूनही 29 बनवायचे. भरपूर धावा आहे तुमच्याकडे, परंतु हे षटक निर्णायक असणार आहे. खरं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक नक्कीच घेतो, त्यामुळं दुसऱ्या ओव्हरचा जेव्हा 5वा बॉल असेल तर पाणी घेऊन तुम्ही तयारीत राहायचा, जेणेकरून आपल्याला खेळ वेळेवरती पूर्ण करता येईल, कारण आज मोठा लॉट आहे. बॉलर तयार होतील बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल. शिवाजी येतात, बाटची कडा. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू. एक सिंगल या चेंडूवरती ही पूर्ण. आणि आता अजूनही 28 बनवायच्या जिंकण्यासाठी. शिवाजी आल्यात बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली बॉलिंग त्यांची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. ॲक्शन देखील चांगली आहे, मात्र स्ट्रायकिंग एंडला आता साई असतील. लेफ्टी बॅटर आहे, त्यामुळं फिल्डिंगमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं लगेच. पुढचा बॉल. शिवाजी. ओ यावेळेस काय बघडलंय, त्रिफळा उद्ध्वस्त. बॅटरची दांडी गुल. धक्का आणखीन एक. फर्निचर झालं ब्लास्ट. साई बॅक टू दी डगआउट. नवीन बॅटर आता सुहास आपल्याला पाहायला मिळतील. सुहास आलेत नवीन. बॉलर तयार. शिवाजी. पुढचा बॉल. सुहाससाठी बॉल तर टाकलाय, मात्र लेग स्टंप सोडून चाललाय. धावफलकावरती धावा 22. 22 धावा. थोडंसं आरामात खेळायचं आहे, हरकत नाही आहे, कारण वयाची 40 ओलांडून गाठलेली आहे. खरं तर एक गोष्ट नक्की, जेव्हा जयवंत पाटील सर असतात, राजू पाटील सर असतात, जेव्हा नरेंद्र पाटील दादा आमच्या ऑपरेटिंग रूममध्ये असतात, तेव्हा मला वाटतं की 12th मॅचची जास्त गरज भासतही नाही मास्टर 40+ असोसिएशनला.
यावेळेस येते डॉट बॉल. कारण खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर 40+ क्रिकेटमध्ये जे खेळतात खेळाडू त्यांनी अनेक वर्ष ग्रामीण क्रिकेट गाजवलेलं आहे. आणि त्यानंतर क्रिकेटची आवड अशी गोष्ट आहे की कोणी त्याच्यापासून दूर जाऊ शकला नाही आहे. डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, अनेक सारे जे आहेत ते क्रिकेटपासून दूर जाऊ शकले नाही आहेत. मला वाटतं बेल्स डाऊन झालेली आहे की काय, आणि विकेटचं पतन धक्का आणखीन एक लागतोय टीम टेंबिवलीला. बॅटर बाद. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. ॲक्शन रिप्ले पाहणं. स्टेप आउट थोडेसे झाले होते आणि मला वाटतं हलकासा बेसला किस करत बॉल निघून जातोय. लगेच टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघा, ॲक्शन रिप्ले बघा, आणि हलका टच झाला फक्त आणि बेल्स डाऊन झाली. नशीब देखील सोबत असणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. मेहनत तुमची भलेही 99% असली तरी 1% तरी नशीब तुमच्या सोबत असणं फार गरजेचं असतं. आणि काही वेळेला काही गोष्टी नशिबावरती सोडून देणं देखील गरजेचं असतं. खरं तर कालच्या दिवसामध्ये एक आनंदाची गोष्ट घडली, ती म्हणजे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये एक गाववाला, एक भूमिपुत्र महापौरच्या गादीवरती बसला. खरं तर ती देखील एक अभिमानाचीच गोष्ट आहे भिवंडीकरांसाठी. यावेळेस अपील आणि यस, LBW ची विकेट. आणखीन एक धक्का टीम टेंबिवलीला. जणू काही 1.5 दिवसाचे गणपतीच बसतात. येतोय तो बॅटर, जास्त काळ टिकू शकत नाही आणि लगेच मैदानाच्या बाहेर. खुश आहेत बॅटर. त्यांना माहिती आहे की एखाद 2 बॉल बॅटवरती आले असते, चौकार आणि षटकार ठोकण्याची क्षमता ते ठेवतात. पुढची मॅच देखील इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला राहणार आहे तर दुसऱ्या बाजूला टीम पिंपळघर. नवीन बॅटर रुपेश. आता 7 मध्ये बनवायच्या 27 धावा, म्हणजे शेवटचा बॉल आहे. आणि ऑन हॅट्रिक वरती बॉलर शिवाजी. हॅट्रिक ऑन, मात्र फक्त हलक्या हातानं टॅप केलाय. एक सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 धाबा मला वाटतं पूर्ण केल्या जातील आणि तिसरीचा प्रयत्न थांबवलाय बॅटरला. म्हणजे फक्त 2च धाबा आणि अशा पद्धतीनं 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 24, म्हणजे येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 25 धाबांची गरज. 6 मध्ये 25 बनवायचे आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या टीम भाटाले. विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जास्त वेळ या मॅचसाठी खर्च होतोय भाटाले, तुम्हाला विनंती करतो. मी सातत्याने आज सकाळपासून उल्लेख करतोय की शिस्तीसाठी जास्त जाणलं जातं. 12th मॅन तुम्ही जा, कारण खेळाडू इंजर्ड आहे. चला 12th मॅन जे आहेत, मला वाटतं काही हरकत नाही आहे. मॅच सुरू ठेवायची आहे. मला वाटतं मॅच सुरू ठेवायची आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर योगेश आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम सन्माननीय आदरणीय दिनेशजी जोशी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. फटका चांगला खेळल्यात. डीपमध्ये प्रोटेक्शन. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा वेगानं पूर्ण केल्या जातील. 2च धाबा. 26 धाबा धावफलकावरती. या आपण व्यासपीठावरती मान सन्मान थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. या ओव्हर नंतरच आपण करू. योगेश पुढचा बॉल. 23ची गरज आहे अजून देखील. 4 मोठे फटके पाहिजे होते आणि आता 4 मध्ये 4 षटकार ठोकावे लागतील. 4 बॉल आणि 23 धावांची गरज.
उडवलंय बॉल हवेत आहे, मिस टायमिंग आहे, बॉल नोमॅन्स लँड मध्ये पडेल. एकदा पूर्ण 2 धावा मला वाटतं पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावफलक फक्त पुढे सरकेल. आता औपचारिकता मी म्हणेन, कारण मोठे फटके 4 मारायचे होते, म्हणजे अजूनही मी म्हणेन की 21 ची गरज 3 बॉल मध्ये. एखादा नो बॉल त्याच्यावरती मोठा फटका, परंतु लागोपाठ ते फटके मारणं गरजेचं होतं. परंतु आता मी म्हणेन की मॅचपासून दूर जाताना टीम टेंबिवली एक सिंगल आली. एका धावेने धावफलक 29 वरती. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, लीगल बॉल हाताळायचे आहेत. पुढचा बॉल डाऊन दी ग्राउंड, फटका चांगला आणि एकच धाव. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे आणि लीगल बॉल टाकायचा बॉलर योगेशला. आणि मला वाटतं दांडी गुल झाली आहे बॅटरची आणि अशा पद्धतीनं मॅच झाली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम झेब्रामंदे भाटा ए संघानं. नक्कीच आपण मान सन्मान या व्यासपीठावरती लगेचच करणार आहोत. ग्रामपंचायत पिंपळगडचे माजी उपसरपंच सन्माननीय दिनेशजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सावंत म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान दिनेश जोशी साहेबांचा या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम. आपलं देखील नारायण स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.